आता आपण पेपर सॉल्विंग बघणार आहोत मार्च 2025 बॅचचं. तर हा जो संस्कृतचा पेपर आलेला आहे, आता मुलं म्हणताय की खूप हार्ड आलाय किंवा काय झालंय. तर तुम्हाला पेपर पॅटर्न ऑलरेडी माहीत होतं ना, क्वेश्चन कोणत्या टॉपिक वाईज येणार आहे किंवा कसे क्वेश्चन येणार आहे. पण जर तुम्ही शब्दरूपानीच पाठ केलेले नसेल किंवा धातुरूपानीच व्यवस्थित केले नसेल तर तुम्हाला तो हार्ड जाणारच आहे ना. आणि संधी समास खूप हार्ड क्वेश्चन्स आलेत असे नाही, क्वेश्चन एकदम व्यवस्थित आलेले आहेत, सगळे पॅटर्न वाईज आलेले आहेत. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्हाला पहिल्यांदाच मिळालेला आहे, कोणता क्वेश्चन कसा असणार आहे हे पण तुम्हाला माहिती. तरी देखील तुम्ही म्हणताय की क्वेश्चन हार्ड आले. तर क्वेश्चन हार्ड आले की नेमकी तुम्हाला पॅटर्न पचला नाहीये हे आधी समजून घ्या. नेमकी झालं काय. आता क्वेश्चन खूप हार्ड आले असे नाही, आणि मी तुम्हाला आधीच मार्क डिस्ट्रीब्युशन दाखवलंय. खूप कमी मार्क्स घेतले ना एका क्वेश्चनमध्ये तरी पास होताय तुम्ही, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाहीये. आता पहिला क्वेश्चन होता तो MCQचा होता. त्यानंतर आता एसीक्यूचा दुसरा क्वेश्चन, त्यातला पहिला क्वेश्चन कशावर होता तर संधीवर होता. तर त्यांनी काय सांगितलं होतं, अधुदंतानां पदानां संधी छित्वा वा योजयित्वा लिखत. संधी एकतर संधी छित्वा म्हणजे संधी सोडवून लिहा, किंवा जे संधी विग्रह केलेला आहे ते संधी बनवून लिहा. आता पहिल्यांदा आलेला क्वेश्चन होता यतनाशे. तर यतनाशेमध्ये काय झालाय, तचा न झालाय. तर तिथे कोणती संधी झाली, अनुनासिक संधी झाली. शब्द काय बनलाय, यन्नाशे. त्यानंतर कृत्वा अनुसुकम. आता खूप वेळेस सांगितलं होतं की असं चिन्ह जर दिसलं, अवग्रह चिन्ह दिसलं, तर एस टाईप चिन्ह दिसलं तर ती कन्फर्म आणि कन्फर्म पूर्वरूप संधीच असणार आहे. तर हे कसलं झालंय मग, पूर्वरूप संधी. मग काय करायचं होतं, कृत्वा अनुसुकमचं कृत्वा प्लस अनुसुकम हे म्हणजे अवग्रह चिन्हाचं काय होतं तर त्याचा मिनिंग असा होता. मग काय केलं, फक्त कृत्वा सेपरेट काढला आणि इथे टाकून संधी विग्रह केला होता. त्यानंतर ओजस्तु, ओज प्लस तू, इथे काय झाली, सत्व संधी झाली होती. सत्व संधी. आता अष्टवंगानी हा जसा आपण जो पेपर सॉल्विंग घेतले होते 2 कोर्स मधल्या मुलांसाठी, 2 पेपर दिले होते आपण त्यांना याच्या टाईप युनिव्हर्सिटी टाईप. तर त्यामध्ये आपण सेम क्वेश्चन टाकला होता, सेम क्वेश्चन होता अष्टवंगानी. कसलं होतं ते, अयादी संधी एक्झाम्पल होतं. त्यानंतर पुढचं सम्यक गता, हा पण आपण क्वेश्चन सेम टाकला होता, आपण तिर्यक गता टाकला होता. तर सम्यक गता ही कोणती संधी झाली, जस्त्व संधी. हे लिहिलं नाही लिहिलं काही फरक नव्हता पडत. मेन काय होतं यात तर याचा संधी विग्रह करणं होतं. तर हे 5 क्वेश्चनचे आन्सर मिळाले. यन्नाशे, कृत्वा अनुसुकमचं कृत्वा प्लस अनुसुकम, ओजस्तु ओज प्लस तू. आता इथं स होता आणि स तला जोडलेला होता, तरी तुम्हाला लगेच कळालं असतं अस्तु म्हणजे सत्वसंधी येत होती तिथे. त्यानंतर पुढे अष्टोवंगानी, अष्टो प्लस अंगानी, अष्टो लगेच कळत होतं, अष्टो अंगानी अयादी संधी होती. त्यानंतर सम्यक गत्ता, सम्यक कचा ग झाला होता, पहिल्या वर्णाचा तिसरा वर्ण झाला होता, ती काय होती, जस्त्व संधी होती. त्यानंतर आता पुढे आपण समासचे एक्झाम्पल बघूयात. तर पहिला होता दोषानाम वैषम्यम म्हणजेच दोष वैषम्यम. हा कोणता होता मग, षष्ठी तत्पुरुष समास होता. इथे काय दाखवलं होतं, त्यांनी संबंध दाखवलं होतं, षष्ठी तत्पुरुष समास. त्यानंतर अविकृत हा क्वेश्चन पण आपण घेतलेल्या पेपरपैकी जशाच्या तशा आलेला क्वेश्चन आहे, नै तत्पुरुष समास. त्यानंतर सुखार्थम अर्थ आलाय म्हणजे काय असणार, चतुर्थी तत्पुरुष. सुखाय इदम, अर्थचं काय झालं, इदम झाला. त्यानंतर हीन मध्य उत्तमा, तर हीनच्च मध्यच्च उत्तमच्च, तिथे काय झाला, द्वंद्व समास, एकापेक्षा जास्त आलेले होते. त्यानंतर यथाविधी, आता यथा अव्ययीभाव समास होता, यथाला म्हणजे तिथे काय करणार, अनतिक्रम्य करणार. मग विधीन अनतिक्रम्य. हे क्वेश्चन पण खूप हार्ड होते असे नाही, एकदम व्यवस्थित क्वेश्चन आलेले होते. त्यापैकी जरी तुम्ही वरती 3 मार्क घेतले, खाली 3 मार्क घेतले, 6 मार्कचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. त्यानंतर अव्यय, आता इथले मार्क्स कोणाचेच कटले नसतील. पहिला तर यथा तथा, एकदम तुम्ही लॉजिक वाईज जरी सोडवलं असतं नाही तरी कळालं असतं यथा तथा, कारण की बाकी ठिकाणी दुसरीकडे कुठं ऑप्शनच नव्हता. मग आता त्यानंतर श्रमेन अलम हे झाले 2 कटले. त्यानंतर रुद्ध अनिल कार्शमच्या
कुरुते, च आला इथे. मग राहिले काय, शेवटचे 2 राहिले, बी आणि सी. आता मग इथे थोडंसं कन्फ्युजन झालेलं असेल. तर मग वायू एव प्राण इति जना मन्यते, इति जना मन्यते, वातात ऋते शूल नास्ती, वातात ऋते शूल नास्ती. यांचा क्रम कसा आहे मग, पहिल्याचं यथातथा आन्सर होतं, त्यानंतर इति, त्यानंतर ऋते, त्यानंतर अलम, त्यानंतर च. पुढचा आता शब्दरूपाने. आता मातृ पितृ शब्द आहे ना प्रत्येक युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये येऊन जातोय, मातृ आणि पितृ. त्यामुळे ना इथून पुढे पण जे स्टुडंट हा व्हिडिओ पुढच्या वर्षी बघणार असतील ना त्यांनी पण मातृ पितृ जे आहेत ना शब्द त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. आता शब्द रूपानी मग अस्मत, मातरम, वारिणी, रोगीनाम आणि धातो. आता याचं काय करायचं होतं, एक तर शब्द लिहायचा नेमकी तो कोणता शब्द आहे आणि त्यानंतर त्याचं शब्द रूप लिहायचं होतं. आता अस्मत काय आहे सगळ्यांना माहिती, सर्वनामे. अस्मत सर्वनामे. त्यांनी काय विचारलं होतं, अस्मत. मग ते काय होतं, पंचमी बहुवचन होतं. अस्मत काय होतं, पंचमी बहुवचन होतं. त्यानंतर मातरम म्हणजे काय, मातृशब्द. मातरम म्हणजे मातृशब्द. मग मातरमचा मातृशब्द झाला, ऋकारांत स्त्रीलिंग शब्द होता तो, द्वितीय एकवचन मध्ये. त्यानंतर वारिणी. आता वारिणी काय आहे, वारी शब्द आहे, सप्तमी एकवचन आहे, वारिणी. इथे खूप कन्फ्युजन झालं, काहींनी काय केलं, वारिणी असं पण होतं, वारिणी असं पण होतं, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन झालं. तर याचं पक्का आन्सर काय, सप्तमी एकवचन हे आन्सर आहे. हे दोन्ही रॉंग आहेत. तर मग हा काय होता, इकारांत नपुसकलिंगी शब्द. त्यानंतर पुढचा शब्द होता रोगीनाम काय होता, षष्टी विभक्ती बहुवचन, षष्टी विभक्ती बहुवचन, तर नपुसकलिंगी शब्द होता. त्यानंतर धातो. आता हे धातो आहे ना याचा आन्सर मी तुम्हाला एकदा कन्फर्म झालं ना मग कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल, तेव्हा ते चेक करून घ्या. त्यानंतर पुढे बघूयात आपण आता उपसर्ग. आता उपसर्ग जे आहे ना, उपसर्ग तुम्हाला प्रत्येकाचे उपसर्गाचे आन्सर्स वेगवेगळे असणार आहे, त्यामुळे प्रत्येक उपसर्ग जे आहे ना त्यांनी स्वतःचे मार्क्स पकडून घ्यायचे, कारण की तुम्ही जे आन्सर आधीपासून लर्न करून ठेवले असतील ते एकदम बरोबर आहे. आता मी हे फक्त सॅम्पल म्हणून दिलंय किंवा एक आन्सर म्हणून इथे दिलेले, तुम्ही हे लिहिलेलं असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही जे लिहिले होते ते. तर आकंठ जलम पितम. त्यानंतर धर्म सदा विजयते. सम अध्यापकम छात्रम संस्करोती. त्यानंतर सुचं काय होतं, उद्याने पुष्पाने सुशोभनते, सु. त्यानंतर अनु शिष्यम गुरु अनुगच्छती. आता हे मी माझे आन्सर्स दिले, तुम्ही जे लिहिले ते करेक्टच आन्सर आहेत, कारण की पहिल्यापासून आपण उपसर्गाचे सेंटेन्स पाठ करत आलोय, त्यामुळे इथले 5 मार्क्स कन्फर्म आहे, अव्ययचे 5 मार्क्स कन्फर्म आहे. ते 5 मार्क्स असे सोडायसारखेच नाहीये. आता पुढे एफ क्वेश्चन मध्ये काय करायचं होतं, स्ववाक्येषु योजयेत, म्हणजे स्वतःच्या वाक्यात याचं उत्तर लिहायचं होतं. मग द्वे पुस्तके. आता तत्र द्वे पुस्तके असती, असं तुम्ही असं एकदम सिंपल लिहिलं असतं ना तरी चाललं असतं, म्हणजे खूप हार्ड वाक्य हवं होतं असं नाही. अत्र द्वे पुस्तके असती असं म्हणजे एकदम सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलं ना तरी हे क्वेश्चन चालू शकतात. मग आता मी तुम्हाला इथं हे माझे सॅम्पल आहे, तुम्ही जे पेपरमध्ये लिहिलं असेल ते याचं पण तुमच्या मनानेच येणार, कारण की इथे प्रत्येकाच्या मनाने सेंटेन्स तयार करायचे होते, म्हणून ते थोडे हातचे मार्क्स होते. आणि ॲटमचा अर्धा मार्क्स तर मिळूनच जाईल. स द्वे पुस्तके पठती म्हणजे तो 2 पुस्तके वाचतो, किंवा मम गृहे द्वे पुस्तके स्त म्हणजे माझ्या घरी 2 पुस्तके आहेत. पुढचा होता न्या प्लस तुमून. आता हे सॉल्व करायला अर्धा मार्क होता, जर तुम्ही सॉल्व केलेला असेल न्या प्लस तुमून तर ते काय झालं, न्यातुम. आता हे जे प्रत्ययचे आहे ना, आपण कोर्समधल्या मुलांना काय केलं होतं, एक क्वेश्चन बँक दिली होती, म्हणजे तुम्हाला प्रत्यय एक्झाम्पल नावाने PDF अपलोड केली होती. सर्व प्रत्यय मधले जे क्वेश्चन आहे ना ते सर्व त्या PDF मधून आलेले आहे, एक पण त्या PDF मधला त्या PDFच्या बाहेर मधला नाहीये. तर तुम्ही तो PDF किती वाचला होता, किती सॉल्व केला होता ते तुमच्यावर डिपेंड आहे, पण ते सर्व क्वेश्चन्स त्याच्यातून आले होते. न्यातुम, तुमून प्रत्यय होता, तुम लागणार त्याचा, मग तुमून झाला. मग अहम संस्कृतम ज्ञातुम गुरुम पृच्छाती, याचं काय करायचं होतं, सेंटेन्स बनवायचं होतं. याला हाफ मार्क्स होता आणि याला हाफ मार्क्स होता. त्यानंतर लिख प्लस त, याचं काय होतं, लिखित. त प्रत्ययचा काय लागत असतो, त लागत असतो. आणि लिख कसा होतो, लिखित होतो, कथित होतो, त्यामुळे लिखित. शिष्येन लेख लिखित हे वाक्य बनवले आपण इथे. त्यानंतर पुढे काय होता, नम प्लस
त्वा, नम प्लस त्वा, याचा काय झालं तर नत्वा, नत्वा. तर गुरुं नत्वा शिष्यं पाठ पठती, गुरुं नत्वा शिष्यं पाठ पठती. एकदम सोपे सोपे होते. आता श्रवणीय गीत, आता श्रवणीय गीतम मध्ये काय करायचं होतं, याचं पण एक वाक्य विशेषण विशेष टाईप होतं. तर मग त्याचं काय करायचं होतं, तुम्हाला मनाने वाक्य लिहायचं होतं, बनवायचं होतं. तर मग तुम्ही एकदम सोपे, मी तुम्हाला काय बोलले, सोपे सोपे वाक्य बनवलेले तरी तिथे मार्क्स कटणार नाही, ॲटमचा मार्क मिळूनच जातोय ना. तर गायका श्रवणीयम गीत गायंती, गायकः श्रवणीयम गीत गायंती. त्यानंतर आता पुढचं धातुरूपानी. धातुरूपानीमध्ये पहिला काय होता, इच्छेद होता. इच्छेद काय मग, पचा धातू आहे, परस्मैपदी धातू आहे. ते कशात होतं मग, प्रथम पुरुष एकवचन मध्ये होते, विधिलिंग लकार होता. इथे काय सांगितलेलं होता, विधिलिंग लकार होता. त्यानंतर पुढे पठिष्यामी, पठिष्यामी, शामी, तो काय होता, लूट लकार होता. परस्मैपदीच धातू होता हा पण, पठ धातू. तर तिथं उत्तम पुरुष एकवचन रूप दिलेलं होतं त्यांनी, उत्तम पुरुष एकवचन. पुढचा क्वेश्चन होता रोचद्वे. आता हा कोणता धातू होता, रुच धातू होता. रोचद्वे मध्ये रुच धातू होता आणि आत्मनेपदी धातू सांगितलेला होता. हा आपचा धातू सांगितलेला होता. मग इथं काय येतंय, लट लकार. इथे काय येणार, लट लकार आणि मध्यम पुरुष बहुवचन. त्यानंतर पुढचा चौथा क्वेश्चन होता अमंत्रयत. अमंत्रयत, अमंत्रयत मध्ये मंत्र धातू होता, परस्मैपदी धातू होता. त्यानंतर लंग लकार, लंग लकार सांगितले त्यांनी, प्रथम पुरुष एकवचन, प्रथम पुरुष एकवचन. त्यानंतर शेवटचं काय सांगितलेलं आहे, नश्यताम, नश धातू आहे, नश्यताम, लोट लकार, नश धातू. आता हे जे नश्यताम आहे ना, त्याचं पण तुम्हाला सॉल्विंग मध्ये दिलेलं होतं. तुम्ही किती सॉल्व्ह केलंय त्यावर डिपेंड आहे, पण ते सगळे तुम्हाला दिलेले क्वेश्चन्स होते की हे सॉल्व्ह करा. तर नश धातू, नश धातू मग ते कशात आलं, प्रथम पुरुष द्विवचन. पुढचा क्वेश्चन लास्ट नंबरचा एसीक्यू काय होता, तर कारक रिलेटेड होता. कारक रिलेटेड होता. कारक मध्ये काय विचारलं त्यांनी, की ज्या शब्दाखाली अंडरलाईन केलेले असेल ना त्या शब्दाचं कारक ओळखायचं होतं. आता बोधकः रसनायाम तिष्ठती. आता बोधक म्हणजे कोण, बोधक, मग तो कुठं असतो, रसना म्हणजे जिव्हा, आपल्या रसनावर असतो. मग हे काय झालं, रसन काय, रसना काय झालं तर अधिष्ठान झालं. कुत्र तिष्ठती म्हणजे अधिष्ठान, कुत्र म्हणजे कोठे, आपण क्वेश्चन विचारलाय तर ते काय झालं, अधिकारण कारक झालं, म्हणजे सप्तमी विभक्ती झालं, सप्तमी विभक्ती. त्यानंतर स गुरवे दक्षिणाम ददाती, स गुरवे दक्षिणाम ददाती. इथे काय झालंय, ददाती, दा धातू आलाय, म्हणजे काय झालंय, देण्याची क्रिया झाली, चतुर्थी. दा धातूला कसली अपेक्षा असती, चतुर्थीची अपेक्षा असते. इथे काय झालंय, देण्याची क्रिया झाली म्हणजे दान करण्याची क्रिया झाली, मग तिथे काय झालं, संप्रदान कारक म्हणजे चतुर्थी विभक्ती. त्यानंतर तव, तव, अहम तव गीतम श्रोतु इच्छामी. आता मी काय करतोय, तुझं गीत ऐकू इच्छितो, असं एक तुम्हाला जर अर्थ माहित नसेल तरी पण तुम्ही काय केलं, तर गीत कळालं ना तुम्हाला, श्रोतू म्हणजे ऐकणे, इच्छामी म्हणजे इच्छा. तर तव, तव म्हणजे काय दाखवलं, मग इथं संबंध दाखवला. तव म्हणजे तुझा, तुझं गाणं. तर मग तिथे काय झाला, संबंधकारक झाला आणि विभक्ती काय झाली, षष्ठी विभक्ती झाली. महर्षी बी चत्वारी दानानी प्रोक्तानी. महर्षी बी इथे काय सांगितलेलं, आता करणकारक सांगितलेले. महर्षी बी इथे काय होतंय, करणकारक होतंय, म्हणजेच तृतीया विभक्ती येते. त्यानंतर उपाध्यात, उपाध्यात, उपाध्यात काय सांगितले मग, उपाध्यात पाठम अधिते, उपाध्यात पाठम अतिते, अधिते. मग ते काय झालं, अपादानकारक म्हणजेच पंचमी विभक्ती. आता क्वेश्चन 3, क्वेश्चन 3 काय होता, एलक्यू होता. तर क्वेश्चन 3चा पहिला एलक्यू काय होता, शब्दरूप, प्रकृती स्त्री प्रथमा बहुवचन. मग त्याचं बहुवचन काय येतंय, प्रकृतय, प्रकृतय, प्रकृतय. मग प्रकृतय मानवस्य जीवनाय आवश्यकः. त्यानंतर युष्मत, युष्मतचं काय विचारलं होतं त्यांनी, सर्वनाम तृतीया एकवचन. मग सर्वनाम तृतीया एकवचन काय येतंय, त्वया, त्वया पुस्तकम पठितम. आता तुम्ही यांचं वाक्य जरी बनवलं नसेल पण तुम्हाला हे जरी आलेलं असेल, फक्त कोणता म्हणजे शब्दरूप कोणतं येते ते जर लिहिता आलेलं असेल तरी खूप झालं. त्यानंतर गृह, नपुसक लिंगी पंचमी एकवचन, मग त्याचं काय होतंय, गृहात, गृहात जलम आनय. त्यानंतर वायू, वायू, हे वायू, मग वायूचं काय सांगितलं त्यांनी, षष्ठी पुरुष, षष्ठी एकवचन विचारलं होतं त्यांनी. तर मग
षष्टी विचारलं होतं एकवचन, तर मग ते काय झालं? वायो. वायो. मग हे वायो त्वम जीवनस्य आधार, तू जीवनाचा आधार. वायो वेग अतिविश्रुत. वायूचा वेग कसा असतो? अतिविश्रुत असतो. तुमच्या मनाने वाक्य, हे जे वाक्य बनवायचे ना याला काही रिस्ट्रिक्शन नसतात. हे तुमच्या मनाने तुम्ही कसंही संस्कृत तोडकं मोडकं संस्कृतमध्ये लिहिलं ना तरी चालून जाते. त्यानंतर शिष्य. शिष्यमध्ये काय करायचं होतं? मग पुलिंगी शब्द होता तो, तर चतुर्थी द्विवचन करायचं होतं. मग ते काय झालं होतं? शिष्याभ्याम. माता शिष्याभ्याम आशीर्वादम ददाती. माता काय करते? शिष्याला आशीर्वाद देते. त्यानंतर पुढचं बी. बी काय होता? समस्तपद विग्रह वाक्यम. आता समास करायचा होता. समास होता हे. मग सप्तरात्रम. मग सप्तानाम रात्रीनाम समाहार. सप्त इथं काय आला? द्विगु समास, संख्यावाचक, म्हणून तिथं काय झाला? द्विगु समास. द्विगु समास तिथं काय लिहितो आपण? समाहार. त्यानंतर सुखस्य योग्यम. सुखाच्या योग्य. सुखस्य योग्यम. सुखयोग्यम. इथे काय झाला? षष्ठी तत्पुरुष समास. षष्ठी तत्पुरुष समास. त्यानंतर निर्दोष. निर्गता दोषा यस्मात सह. निर्दोषः. तर मग तो काय झाला? बहुव्रीही समास. आता शीर श्रवण पादेषु. इथं काय झालं? एकापेक्षा जास्त पद आले. मग शीरच्च श्रवणच्च पादच्च एषु किंवा तेषु. हा काय झाला? द्वंद्व समास. शीरच्च श्रवणच्च पादच्च तेषु. त्यानंतर पुढे कफहर. कफहर. कफहर मध्ये काय? मग कफम हरती इति. कफहर. कफम हरती इति. उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. त्यानंतर संधी. आता संधी. संधीमध्ये पहिल्यांदा काय होतं? जयेत दोषम. जयेत दोषम. दचा काय झालं? त. जयेत दोषम. जस्त्व संधी होती. त्याचं सूत्र कोणतं येतं? झला जशवंते. त्यानंतर वर्चो अभ्यंग. आता इथं अ दिसतंय ना, अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह दिसतंय म्हणजे ते काय झालं? पूर्वरूप संधी. ती काय झाली? पूर्वरूप संधी. मग त्याचं सूत्र अतोरोर प्लुताद प्लुते. त्यानंतर पुढे तिसरं काय होतं? करोत्य. इथे काय दिसतंय तुम्हाला? त्य म्हणजे काय असणार? यन संधी. हे फिक्स असणार कारण की तिथे जोड अक्षर होतं. जोड अक्षर खूप कमी संधीमध्ये येते. तर मग करोती अवलंबन. मग काय झाली? यन संधी म्हणजे इको यनाची सूत्र झालं. त्यानंतर सादयेची घ्रम. मग सादयी छिघ्रम. छ होता. छ कशात होतो? छत्व संधीमध्ये होतो. छ कशात होतो? छत्व संधीमध्ये. मग छादयेत शीघ्रम. तचा काय झाला? छ झाला होता. चहून छ झाला होता. ते काय झालं? छत्व संधी. छचोटी. त्यानंतर कालस्य औष्णाद. कालस्य औष्णाद. मग कालस्योष्णाद. इथं काय झालं? वृद्धी संधी. इथं काय झालं? वृद्धी संधी. सूत्र काय आलं? वृद्धिरेची. त्यानंतर पुढे आता प्रत्यय. लास्टचा क्वेश्चन प्रत्यय आणि वाच्य प्रयोग होता. तर प्रत्यय काय होता? कथ प्लस त. कथित. कथ प्लस त कथित. हे सगळे क्वेश्चन जे आहे ना ते आपण जी क्वेश्चन बँक दिली होती ना तुम्हाला प्रत्यय टॉपिक मध्ये, सगळे क्वेश्चन त्यातून आलेले. सगळेच्या सगळे क्वेश्चन. तुम्ही जर ती क्वेश्चन बँक वाचलेली असेल ना तर नक्कीच तुम्हाला हे क्वेश्चन लिहिता आले असणार आहे. प्रक्षल्य. हे काय झालं? प्रक्षल्य. त्यानंतर पुढे भाष प्लस तुमुन. भाषितुम. भाष प्लस तुम. भाषितुम. त्यानंतर खाद प्लस शत्रू. खादन. त्यानंतर कृ प्लस त्वा. कृत्वा. हे एक्झाम्पल तर आपण ऑलरेडी घेतलेलं आहे आणि एकदम इझी एक्झाम्पल होतं. त्यानंतर आता वाच्य प्रयोग. वाच्य प्रयोग. वैद्य आतुर पश्यती. आता पश्य म्हणजे दृश्य धातू आहे. मग वैदेन आतुर दृश्यते. वैदेन आतुरम दृश्यते. त्यानंतर ते आचार्य वंदते. वंदयते. मग ते आचार्यम वंदन्ते. ते आचार्यम वंदन्ते. वृक्षात पर्णानी अपतन. वृक्षात पर्णानी पतितानी. त्यानंतर अहम. अहमचं काय झालं? मया. मग अहम व्यायाम करोमि. मया व्यायाम क्रियते. परिचारिकया क्वाथ क्रियते. परिचारिका क्वाथम करोति. परिचारिका क्वाथम करोति. सगळ्यांना इथे अवघड काय जातंय? वाच्य प्रयोग जातोय. वाच्य प्रयोग मध्ये जे सांगितलेलं आहे ना ते तुम्हाला वाच्य प्रयोग दुसऱ्या पेपरमध्ये पण आहे. त्यामुळे वाच्य प्रयोगकडे असं इग्नोर करून चालत नाही हा टॉपिक. आता तुम्हाला जो पेपर 2 आहे त्यात पण वाच्य प्रयोग करायचा आहे. आता तुम्हाला हे सगळे आन्सर तुम्हाला समजले असतील. मार्क्स काउंट करा आणि पुढच्या पेपरचा चांगला अभ्यास करा.
थँक्यू.